राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवा कल्याण तसंच अल्पसंख्याक विकास या खात्यांची जबाबदारी, अर्थमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे। सुनेत्रा पवार यांना पंतप्रधानांसह सर्व नेत्यांनी भावी वाटचालीसाठी दिल्या सदिच्छा। अजितदादांचा वारसा पुढे नेत विश्वासार्थ ठरवू, सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या भावना। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचा, याबद्दल काहीही कल्पना नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण व्हावं अशी अजित पवार यांची इच्छा असल्याचे शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांचे दावे। विलीनीकरणासंदर्भात दाखवली जाणारी चित्रफीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भातली, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दाव्यांवर सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। दहशतवादाचं कोणतंही स्वरूप सहन न करणं हेच जागतिक धोरण असावं, भारत आणि अरब राष्ट्रांमधल्या दुसऱ्या परिषदेत एस जयशंकर यांनी मांडली आग्रही भूमिका। अरब राष्ट्रांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची घेतली भेट, गाझासह अरब प्रदेशातल्या शांततेसाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार। सिलिगुडी मार्गिका भारताचा अविभाज्य घटक असून कुणीही त्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत करू नये, गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा। भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारामुळे येत्या 5 वर्षात भारताची युरोपीय देशांसोबतची निर्यात दुपटीनं वाढेल, पियुष गोयल। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अरिना सबालेंकाला नमवत कझाकिस्तानच्या एलिना रायबाकिनानं पटकावलं विजेतेपद। आणि तिरुवनंतपुरम इथे सुरू असलेल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं न्यूझीलंडसमोर 272 धावांचं लक्ष्य, ईशान किशनचं झंझावाती शतक। नमस्कार।